तर आपण काल ट्रेड प्लॅन बनवलेला होता निफ्टीचा. तर सगळ्यांनी ऍड करून ठेवा. स्ट्राईक प्राइस 23,900 सी, 23,900 पी. जसं आपण कालच्या ट्रेड प्लॅन मध्ये डिस्कस केलं होतं की ओव्हरऑल ट्रेंड हा बुलिश आहे, पण इमिजिएट रिजेक्शन निफ्टीला एक आहे 23,950चा. ओके. आणि प्राइस ऍक्शन नुसार रिजेक्शन आहे 23,936चा. बरोबर आहे. तर निफ्टीचा सी 23,900 तुम्हाला बाय करायचा आहे 92 ला. बरोबर आहे. 92 क्रॉस केल्यानंतर तुम्हाला बाय करायचं आहे, तोपर्यंत तो बाय करायचं नाहीये. कारण कालच्या ह्याच्यानुसार जसं आपण काल बँक निफ्टीचं बघितलं होतं की बँक निफ्टी पण एका स्ट्रॉंग रिजेक्शनच्या जवळपास आलेली होती. त्यामुळे काल बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक्सपायरी असून बघताय बघा, कालचा मी अजून आहे तसाच ठेवलेला आहे. बरोबर आर ब्रेकर्सच्या सपोर्ट पासून तो काय केला, रिजेक्ट केला. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये पाहिजे तशी मुवमेंट कॉल साईडला काल झालेली नाही. आज सेम प्रॉब्लेम आपल्याला निफ्टीच्या बाबतीतही दिसेल. ओके. निफ्टीचाही काय आलेला आहे, एक जवळचाच रिजेक्शन आलेला आहे. त्यामुळे एक असा ट्रेड प्लॅन म्हणजे आपण जर ट्रेड प्लॅन डोळ्यासमोर ठेवला की 936 950 ला पुन्हा तो एक तर रिजेक्शन करेल आणि आपण जर कॉल साईडला बसला असेल तर पुन्हा आपण तिथे ट्रॅप होऊ शकतो. 5 MA डे मध्ये 5 MA कॅन्डल मध्ये पण गॅप आहे. त्यामुळे कुठेतरी मार्केट थोडं न्यूट्रलही राहील. सडनली आपल्याला एक जे काय आपल्याला ट्रेंड आहे तो ट्रेंड मिळण्याचे चान्सेसही कमी राहतील. ओके. तर निफ्टीचा सीई मला कधी बाय करायचा आहे, 92 ला बाय करायचं. मी इथे ऑर्डरही टाकून ठेवतो. ओके. तर 9-13 ला मला टाकता येणार नाही. मी एक 2 लॉट इथं ऑर्डर टाकून ठेवतो. स्टॉप लॉस ऑर्डर ऑन ठेवतो. ओके. 92 इथे टाकून ठेवतोय. ओके. तर 4,600 ची इन्व्हेस्टमेंट होईल आणि कन्फर्म करतोय. तर हे कुठं जाऊन थांबेल, आपल्याला पेंडिंग ऑर्डर मध्ये दिसेल. ओके. तर इथे पेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला दिसेल. ते ऑर्डर कसे टाकायचे, काय टाकायचे, किंवा आर ब्रेकर्स नुसार सपोर्ट रेजिस्टन्स कसा काढायचा, तर त्यासाठी माझा युट्यूब चॅनल आहे. तुम्ही युट्यूब चॅनलला गेलात तर युट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. युट्यूब चॅनल जो आहे तो युट्यूब चॅनलवर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला हे व्हिडिओज बघायला मिळतील. तर हे व्हिडिओज तुम्ही इथे जाऊन बघू शकता. ओके. तर ह्या व्हिडिओज मध्ये सगळं काही सिलेबस पण आहे, ऑप्शन ट्रेडिंगचा आहे, तुम्ही इथे जाऊन बघू शकता. चॅनलही सबस्क्राईब करा. ओके. तर सगळे काही डे ट्रेडिंग मध्ये RSI इंडिकेटर कसा यूज करायचा. ओके. आता येणारा बजेट आहे, बजेट स्ट्रॅटेजी आपण पुन्हा घेणार आहोत. तर त्यावेळी लाईव्ह सेशन आपलं असेल. ओके. तर इथे तुम्हाला सगळा पार्ट बघायला मिळेल. तर तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता. मॅजिक ऑफ 5 MA इथे मी आता एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला असेल. तर 5 MA कसा वर्क होतो त्याच्यावरचा हा व्हिडिओ आहे, मॅजिक ऑफ 5 MA. तर तो नक्की सगळ्यांनी बघा. मॅजिक ऑफ 5 MA की 5 MA हा नेमका वर्क कसा होतो तिथं आहे. तर हा व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघा. कारण ह्या व्हिडिओतून 5 MA लावायचा कसा, EMA हे कसा वापरायचा हा पण पार्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. ऑप्शन बाहेरला 5 MA चा काम फार महत्वाचं आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण तो बघतो. तर 9:14 झालेले आहेत. बघूया मार्केटमध्ये आजची मुवमेंट कशी होईल. ओव्हरऑल निफ्टी न्यूट्रल ओपनिंग आहे. बँक निफ्टी 109 पॉईंट ओपनिंग आहे. फिनी निफ्टी 45 पॉईंट आहे. सेन्सेक्स 84, मिड कॅप निफ्टी 16, बँकेक्स 206. ओके. निफ्टी नेक्स्ट 50 निगेटिव्ह. ऑलमोस्ट सगळे इंडेक्स आज आपले पॉझिटिव्ह ओपनिंग दिसत आहेत. गिफ्ट निफ्टी मात्र निगेटिव्ह ओपनिंग होती. ग्लोबल मार्केट जर बघितला तर ग्लोबल मार्केट हा थोडा निगेटिव्ह आपल्याला दिसतोय. बघा इथे ग्लोबल जो मार्केट आहे तो निगेटिव्ह आपल्याला दिसतोय. ओके. तर मार्केट स्टार्ट झालेला आहे, आपण बघूया. तर पीई साइड बघा, पीई साइडला चाललेला आहे. तर कॉलचा आपला जो पार्ट आहे तो हे झालेला आहे. हा एक ब्ल्यू लाईन जो आपल्याला ऍक्च्युअल निफ्टी पीई कधी बाय करायचा आहे बघा, 204 ला बाय करायचा आहे. तोपर्यंत तर त्याच्यामध्ये कोणताही ट्रेंड नाही, मी असं कन्सिडर करेन. आता याच्यामध्ये तुम्ही ट्रेड घेऊन तुम्ही एखादा प्रॉफिट काढू शकता, म्हणजे एक स्कॅल्पिंग करून तुम्ही अशा गोष्टी करू शकता. पण शक्यतो ट्रेड प्लॅन नुसार ट्रेड करणं हे कधीही चांगलं असेल. ओके.
हा पिवोट आहे. ब्लू लाईन म्हणजे काय? हा पिवोट आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं की एक तर रेजिस्टन्स जवळचा आहे. जसं काल बँक निफ्टी मध्ये दिवसभर ट्रेंड राहिला, तसाच ट्रेंड आज तुम्हाला निफ्टी मध्ये बघायला मिळेल. त्यामुळे इथे थोडं ट्रॅप होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. थोडं वेट करा, जसं काल तुम्ही वेट केलात. ओके. कारण आपल्याला एक हॅबिट झालेलं असते की सकाळ सकाळी ट्रेड करायची, पण तिथे आपण ट्रॅप होऊ शकतो. याच्यात स्कॅल्पर चांगल्या पद्धतीने काम करून लगेच बाहेर पडू शकतात. पण काही जणांना ती स्किल नसते. ओके. ते ट्रॅप होतात, हिप्नोटाईज होतात. ओके. आणि मग तिथे लॉसमध्ये बाहेर पडतात. बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्हाला तसं स्कॅल्पिंग हा पार्ट जमत नसेल, तर वेट करा. अपॉर्च्युनिटीची वेट करा. जोपर्यंत तुमचा ट्रेड प्लॅन सिग्नल देत नाही तोपर्यंत शक्यतो ट्रेड करू नका. ओके. थोडा वेळ लागेल. आज ही सेम कंडिशन आहे. मार्केट थोडं टाइम मागेल तुम्हाला ट्रेंड देण्यासाठी. मी जसं म्हटलं 5 MA कॅन्डल मध्ये पण एक मोठा गॅप आहे. तो खाली येण्याचाही प्रयत्न करतोय, पण ट्रेंड ओव्हरऑल बुलिश आहे. त्यामुळे बघा कुठेही आपल्याला मुवमेंट ही बघायला मिळत नाही. तर आपण तोपर्यंत एखाद्या वेळेस ज्यांना स्विंग मध्ये इंटरेस्टेड आहात, तर तो स्विंग कशा पद्धतीने करायचा, मी ऑर्डर कॅन्सल करून टाकतो. आपली ऑर्डर काय एक्झिक्यूट झालेली नाहीये. आणि जर आपल्याला वाटतं की मार्केट खाली पडेल, तर पीई जो आहे आपल्याला कधी बाय करायचा आहे? 204 ला. त्यामुळे आणखी भरपूर वाढायला पाहिजे प्रीमियम. तर इथे आपण वाटलंच तर एक 2 लॉट ऍड करून ठेवूया, किंवा एक लॉटच ऍड करून ठेवूया. कारण 204 पर्यंत जायला भरपूर वेळ लागेल. हा. तर आता आपण बघूया आजचा टॉप गेनर कोण आहे, टॉप लुजर कोण आहे. मी त्यासाठी मनी कंट्रोल ऍप वापरतोय. टॉप गेनर अल्ट्राटेक सिमेंट कंटिन्यू टॉप गेनर आहे. आपण 3 दिवस झालं लाईव्ह सेशन घेतोय आणि तो त्याचं काय फर्स्ट पोझिशन सोडत नाही. टॉप लुजर मध्ये श्रीराम फायनान्स आहे. 52 वीक मध्ये हाय मध्ये पण अल्ट्राटेक सिमेंट आलेलं आहे. ओके. तर अल्ट्राटेक सिमेंट कंटिन्यू ग्रोथ करत आहे. 52 वीक लो, ओनली बायर्स, ओनली सेलर्स. ओके. त्यानंतर आपण बघूया निफ्टी 50च्या ऐवजी आपण थोडं स्मॉल कॅप, मिड कॅप असंही आपल्याला दिसतात. मिड कॅप वर क्लिक करून बघूया मिड कॅप मध्ये आजचा टॉप गेनर कोण आहे. इंडियन रिन्युएबल एनर्जी टॉप गेनर आहे. 5% ग्रोथ दिलेला आहे. ओके. त्यानंतर मॅक्स हेल्थ केअर हाही दिसतोय. तुम्ही चेक करू शकता. निफ्टी बँक मध्ये टॉप गेनर कोण आहे? ऍक्सिस बँक आपल्याला दिसतोय. तर ठीक आहे, आपण थोडा ऍक्सिस बँकचा ट्रेड प्लॅन बघूया. कारण निफ्टीने तर आज काय मुवमेंट एवढी दिलेली नाही. ऍक्सिस बँक आपण चेक करूया. तो पण रिजेक्शन दिला, गॅपअप झाला, पण तिथून स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला दिसत आहे. कोटक महिंद्रा, स्मॉल कॅप मध्ये कोण आहे बघा. आरटीएल 5% ग्रोथ आहे ऑलमोस्ट. एक मिड कॅप मधला आपण स्विंग साठी बघूया. इंडियन रिन्युएबल एनर्जी, तिथेही गनचा रिजेक्शन आलेला आहे. 204चा गनचा रिजेक्शन इथेही आलेला आहे. मार्केट टुडे डेरिव्हेटिव्ह मार्केट
लॉंग बिल्टअप अल्ट्राटेक सिमेंट आहे. शॉर्ट कव्हरिंग मध्ये कोण आहे बघूया आपण. JMR इन्फ्रा आहे. आता JMR इन्फ्रा हा ट्रेंड द्यायला चालू केलेला आहे, पण ह्याच्यामध्ये ट्रेड करणं हे फार रिस्की आहे. कारण ह्याचा लॉट साईज बघा तुम्ही, 11,250चा लॉट साईज आहे. लॉट साईज जास्त मोठे असेल तर शक्यतो अवॉइड करा. कारण तिथे जसा थोडा लॉस साईज निगेटिव्ह साईडला गेला तर लॉस मोठा दिसतो. लॉस मोठा दिसला तर प्रॉब्लेम काय आहे, आपली सायकोलॉजी बिघडते. बरोबर आहे. आणि तिथे आपण थोडं चुकीचं डिसिजन घ्यायला चालू करतो. त्यामुळे छोटे छोटे लॉट साईज मध्ये शक्यतो ट्रेड करा. मोठ्या लॉट साईज मध्ये ट्रेड अवॉइड करा. अल्ट्राटेक सिमेंट लॉंग बिल्टअप मध्ये आहे. इंडिया सिमेंट आला. सिमेंट सेक्टर बूम होत चाललेलं आहे मार्केट. इंडियन सिमेंट बघूया आपण. इथे गॅप अप झालेला आहे, करेक्शन दिसतंय 15 मिनिटामध्ये. ह्याचाही लॉट साईज बघा 2900चा लॉट साईज आहे. म्हणजे जर समजा मला एक ट्रेड घ्यायचा असेल तर 8,125. पण आता इथेही आपल्याला ट्रेड प्लॅन बघूनच ट्रेड करावं लागेल. पुन्हा निफ्टी रिकवर होत चाललेली आहे. बँक निफ्टी रिकवर होत चाललेली आहे. आपण चार्ट बघूया. पिवोटच्या जवळपास सपोर्ट घेतलेला आहे. ऑल टाइम हाय ब्रेक केल्याशिवाय आपल्याला काहीही ट्रेंड मिळणार नाही. तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. ओके. जर पुट घेतलाय तर त्याचाही प्रीमियम पूर्णपणे कमी केला. 125-26 पर्यंत पुटचा प्रीमियम गेला होता. आता पुन्हा 103-4 ला आपल्याला दिसत आहे. ऑप्शन मध्ये हाच सगळ्यात मोठा पार्ट आहे की तुम्हाला वेट करावं लागेल. आणि तुम्ही जर कंटिन्यू बघत असाल तर बघा, आता 46चा प्रीमियम होता, 50 अकाउंटला गेला, बहुतेक वर चाललेला आहे. घेऊन टाकू. ओके, असं बऱ्याचदा होतं. आणि मग काय होतं की तो वाढतोही आणि तुम्हाला प्रॉफिट होतो आणि मग तीच हॅबिट मध्ये कन्वर्ट होतं. प्रॉब्लेम हाच आहे की कधी कधी तुम्हाला मार्केट प्रॉफिट चांगला देतोही आणि तोच मग तुम्ही फिक्स करता. असं केलं तर पैसे मिळतात. ओके. पण शेवटपर्यंत जर तुम्हाला जायचं असेल शेअर मार्केटमध्ये तर ट्रेड प्लॅन हे मस्ट आहे. ट्रेड प्लॅन हा कायम तुमच्या मोबाईलवर असला पाहिजे आणि त्याला बघूनच तुम्ही ट्रेड केला पाहिजे. बरोबर आहे. तर लॉंग टर्म जर तुम्हाला मार्केटमध्ये थांबायचं असेल तर ट्रेड प्लॅन मॅटर करतं. अदरवाईज तुम्ही मार्केटमध्ये जास्त वेळ टिकू शकत नाही. बँक निफ्टी ही बऱ्यापैकी रिकव्हर केलेली आहे बघा. सेन्सेक्स निगेटिव्ह आहे. मिड कॅप निफ्टी न्यूट्रल आहे. निफ्टी नेक्स्ट 50 पुन्हा पॉझिटिव्ह झालेली आहे. पण त्याच्यामध्ये आणखी लिक्विडिटी एवढी आलेली नाही निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये. तोपर्यंत आपण बघूया. बघा, इथे बाय प्राइस 500, सेल प्राइस 540 आहे. लिक्विडिटी नाही आहे. लक्षात आलं. आणि हे जर आपण निफ्टीचं बघितलं तर 108.25, 108.35, 85 लिक्विडिटी भरपूर आहे. लक्षात आलं. त्यामुळे याच्यात शक्यतो ट्रेड अवॉइड करायचा निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये. नाहीतर तुमचे मेजर लॉसेस होतात. डायरेक्ट 40-40 पॉईंटनी प्रीमियम वाढतात तर किंवा कमी तर होतात. मग तिथे मेजर लॉसेस व्हायला चालू होतात. त्यामुळं लिक्विडिटी बघूनच ट्रेड करायचं. ओके. तर लिक्विडिटी भरपूर पाहिजे ट्रेडसाठी. पुन्हा खाली चाललेला आहे. बघूया पिवोट ब्रेक करतोय का. 5 मिनिटानंतर आपण पुन्हा आर ब्रेकरचा ट्रेड प्लॅन 15 मिनिटात कसा बनवायचा तो एक बघूया. आणि त्या पद्धतीने जर एंट्री मिळाली तर घेऊया. अदरवाईज
नो ट्रेड. ओके, वेट करावं लागेल आपल्याला 1, सव्वा 1, दीड पर्यंत, जसं काल आपल्याला वेट करावं लागलं. आणि एक नंतर एक अपॉर्च्युनिटी येईल. 15-20 मिनिटावर तुम्ही आर ब्रेकर्स यूज करून ट्रेड करून हे करू शकता. निफ्टी 50. डॉक्टर रेड्डीज लॅब बघूया तोपर्यंत. आणखी 5 मिनिट आहेत आपल्याकडे. हा ब्रेकआउट दिलेला आहे डॉक्टर रेड्डीज लॅब. तर इथं एक लॉट, इथे एक रिस्क घेऊन बघू आपण. ब्रेकआउट तर दिलेलं आहे गनच्या याच्यानुसार. 3,468 ची रिस्क आहे. हे बाय करून ठेवतो. इंट्राडे 40. ओके. हा आज एक्सपायरी आहे. बरोबर, आज गुरुवार आहे. बरोबर आहे, मंथली एक्सपायरी आहे. आपण इंट्राडे मध्ये किती येतात? 28. 20 लॉट आपण इथे घेऊन बघूया. 20 शेअर्स. त्याचा टार्गेट किती आहे बघा? 6,255. म्हणजे इक्विटी मध्ये ट्रेड तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला थोडं ह्याचा आता गनचा बघा, 6,130 ब्रेक केल्या केल्या तुम्ही जर ह्याचे शेअर्स घेतलायत अकाउंटला एक 50-1 लाख रुपये ठेवून, ओके, तर आतापर्यंत तो बघा एक 50 रुपयांनी तरी वाढलेला आहे, 70 रुपयांनी तरी वाढलेला आहे. म्हणजे इक्विटी अशा पद्धती ह्याच्यात तुमचे मेजर लॉसेस होणार नाही जसं ऑप्शन मध्ये होतात. हा त्याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेजेस आहे ज्यांना इक्विटीमध्ये ट्रेड करायचा आहे. गन इंडिकेटर लावा. टॉप गेनर कोणता आहे बघा. ब्रेकआउट दिल्या दिल्या एंट्री घ्या. आता मी हे घेऊन दाखवलेलं आहे, सध्या हे चाललेलं आहे. पण त्याचा आजचा जो टार्गेट आपल्याला दिसतोय गन नुसार, तर 6,255 हा टार्गेट दिसतोय. पण आपण हे वन डे मध्ये बघण्यापेक्षा 5 मिनिटामध्ये ट्रेंड रिव्हर्सल येतोय का? येतोय. कुठपर्यंत खाली येईल आता? हा 5 ला रिस्पेक्ट करायला खाली येऊ शकतो, प्रोबॅबिलिटी आहे. ओके, तर त्यामुळे आता ही प्रिव्हियस कॅन्डल जी दिसते मोठी, त्याच्या 50% वर लाईन मारून ठेवायची. प्रिव्हियस कॅन्डलच्या 50%. बरोबर आहे. त्याच्या खाली जर आला तर तुम्हाला पोझिशन काढून टाकायचे. त्याचं मिनिंग काय की सेलर एवढे स्ट्रॉंग झाले की 50% बाहेरला मारून टाकले. ट्रेंड रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, त्यामुळे तिथे तुम्हाला पोझिशन काय करून टाकायचे? एक्झिट करून टाकायचे. पुट साइडला चाललेला आहे आपल्याला पीईचा ट्रेड प्लॅन इथे बनवायचा आहे. 9:29 झालेले आहेत. मी त्याचा चार्ट ओपन करून ठेवतो, प्रीमियम चार्ट, आणि त्याचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम करून ठेवतोय. आणि इकडे मी आर ब्रेकर्सची एक्सेल शीट ओपन करून ठेवतोय. ज्या डायरेक्शनला जाईल त्या डायरेक्शनचा ट्रेड प्लॅन आधी बनवून ठेवायचा. 9:30 झालेत, नवीन कॅन्डल चालू झाली. मी याच्यावर क्लिक करतोय. हाय जाऊन आला 134. किती प्रीमियम हाय जाऊन आला? 134. लो 97 अँड क्लोज 127. ओके, बाय कधी करायचं बघा? 142 ला बाय करायचं आहे. 156 टार्गेट आहे, पण पुन्हा खाली चालू झाला. सेम आता सीईचंही बनवूया आपण. सीईचं तर फार मोठं आहे, पूर्ण ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. हाय जाऊन आला 53, लो 33, क्लोज 34. ह्याची एंट्री बघा 47, म्हणजे 48 ला घेऊ शकता. ओके, तर हे समोर ठेवायचं आहे. ह्याची एंट्री तुम्हाला 142 ला घ्यायचं आहे.
आपण एक लॉट टाकूया, 2 लॉट, 142 142 ला घ्यायचं आपल्याला. फ्रीचा सीचा जो घ्यायचा आहे तो 48 ला घ्यायचा आहे. असं तुम्हाला ट्रेड घेत राहायचं आहे. ओके. ज्यावेळी एक्झिक्यूट होईल त्याच वेळी तुम्ही ट्रेड घेतलात, अदरवाईज शक्यतो ट्रेड अवॉइड करा. ऑप्शन मध्ये जर 15 मिनिटाला समजा डे मध्ये ब्रेकआउट नाही मिळाला, जर 15 मिनिटाला तुम्ही अशा पद्धतीने ट्रेड घेऊ शकता. पूर्ण न्यूट्रल आहे मार्केट, कोणताही सिग्नल आपल्याला अजूनही भेटत नाहीये. आपण ऑर्डर टाकून ठेवलेला आहोत. सी जो आहे तो मला 48 ला बाय करायचा आहे आणि त्याचा जो टार्गेट आहे 60. पी जो आहे तो मला 142 ला बाय करायचा आहे, टार्गेट आहे 156. हे किती वाजेपर्यंत व्हॅलिड आहे? 9:40 पर्यंत. 9:40च्या पुढे लगेच हा कॅन्सल करायचा. 9:45 ला पुन्हा नवीन ट्रेड प्लॅन बनवायचा. अल्ट्रा डॉक्टर रेड्डीचा आपण ठेवलेला आहे, तर तो आणखी करेक्शन देतो. हिस्ट्री रिपीट बघा, कंटिन्यू एका पॉइंट पासून तो रिजेक्शन द्यायला चालू केला. हा आधीचा आहे त्याच्या जवळपास, तिथून जवळपास, आणि आपण ह्या कॅन्डलचा 50% लाईट ड्रॉ केला. ह्याच्या खाली मात्र मी कोणते इमोशन ठेवणार नाही, तो विकून टाकेल. बरोबर आहे. हायेस्ट जाऊन आला 6226 पर्यंत. फुट साईडला 133 134 ब्रेक होत नाहीये. झालं 138 आपला ट्रेड प्लॅन आता इथे एक्झिक्यूट होण्याच्या मूडवर आहे. 138 पर्यंत गेला. आपली एंट्री आहे 142 ला. पुन्हा रिव्हर्स आला 134 32. जोपर्यंत ट्रेंड येत नाही, आर ब्रेकर सिरीज सिग्नल देत नाही. लक्षात ठेवा, ट्रेंड आला तर सिग्नल मिळतो, अदरवाईज तुमचा पूर्ण तो टाइम जो आहे न्यूट्रल मध्ये जातो. ट्रेड प्लॅनचा फायदा काय असतो की अर्ली एक्झिट, अर्ली एंट्री तुमचा अवॉइड करतात. लॉसेस होण्याचे दोनच पार्ट आहेत, एक तर अर्ली एंट्री आणि अर्ली एक्झिट. पुन्हा आपला इथं लॉस कव्हर होत चाललेला आहे बघा. डॉक्टर रेड्डीज प्रॉफिट मध्ये आला. ओके, 200 रुपये.
तर 300 रुपये तरी आपल्याला इथं गेन झालेला आहे. $320. तर हे पार्ट चांगलं आहे. आता इथे आपण किती क्वांटिटी घेतली होती? 20 क्वांटिटी. बरोबर आहे. तर तुम्ही असे क्वांटिटी इक्विटी मध्ये घेऊ शकता. याच्यात काही मेजर लॉसेस होणार नाही. बरोबर आहे. याच्यावर क्लिक करा आणि प्रॉफिट बुक करून टाका. ओके. फक्त आपलं आपला काय झाला, लेट एंट्री झाली. मी म्हणलं ना की एक रॅली निघून गेली, पण लेट एंट्री घेतली. आपण जर सकाळ सकाळीच जर हा ब्रेकआउट दिल्या दिल्या आपण ट्रेड घेतला असता तरी चाललं असतं. इक्विटी इंट्राडे पण खूप चांगला पार्ट आहे. ऑप्शन पेक्षा मी तर म्हणेन तुम्ही अकाउंटला एक 50,000 ते 60,000 रुपये ठेवा. मार्जिन तुम्हाला भरपूर मिळतं. बरोबर आहे. 5x मार्जिन आहे अँजल मध्ये. ओके. आणि तुम्ही क्वांटिटी घेऊन ट्रेड करू शकता. फक्त गनचा इंडिकेटर वापरा, आर ब्रेकर, सपोर्ट रेजिस्टन्स वापरा. ओके. ऑप्शन पेक्षाही तो कधीही मी बेटर म्हणेन इक्विटी इंट्राडे. एखाद्या वेळेस पोझिशन अडकून जरी राहिली तरी पण तुम्ही एक तुमच्याकडे जर कॅपिटल असेल, आठवडाभर महिनाभरात तुम्ही त्यात कमी लॉस मधूनही बाहेर पडू शकता. ह्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हा प्रोफेशन पार्ट टाइम नाहीये. त्यासाठी थोडं तुम्हाला अभ्यास करून आदल्या म्हणजे जे तुमचा आधीचा दिवशी तुम्ही सगळा ट्रेड प्लॅन सेटअप बनवून सकाळ सकाळी त्या पद्धतीने एक्झिक्यूट केला तरच चालेल. कुणाचे कॉल घेऊन किंवा हे घेऊन शक्यतो ट्रेड करू नका. बरोबर आहे. तुम्ही लॉंग टर्म मार्केटमध्ये राहणार नाहीत. जो काय आहे स्वतःचा ट्रेड प्लॅन बनवूनच ट्रेड करा. तर 9:38 झाले. अजूनही आपल्याला झाला बघा एक्झिक्यूट आपला. त्याचं टार्गेट किती होतं बघा? 60 पर्यंत जायचं होतं. कुठपर्यंत जाऊन आला बघा तो? जाऊन आला बघा 60 पर्यंत. आणि तिथून पुन्हा रिव्हर्स आला. ओके. हे असंच आहे मार्केट. म्हणून आपण 2 लॉट घेतले. 60 पर्यंत जाऊन आला तो मित्रांनो. किती फास्ट मुवमेंट आहे बघा ही. बाईंग कितीची होती आपली? 48 ला आपल्याला बाय करायचं होतं. टार्गेट किती होतं? 60 होता. 65 पर्यंत जाऊन आला. म्हणजे ऑलमोस्ट 2 टार्गेटच्या जवळपास तो जाऊन आला. आता याचा स्टॉप लॉस किती आहे? पिवोट कन्सिडर ऍज अ स्टॉप लॉस. मी आता 40 हा स्टॉप लॉस लावून टाकतो. आता हे आपल्या हातात नाही मित्रांनो. एवढं सडनली मोमेंट देऊन जर गेला असेल तर आपल्या तो हातात नाही. आपण स्टॉप लॉस लावून इथे ठेवून टाकूया. आता ₹1 आणखी मी लावतो. 38-39 करून ठेवतोय ते. असं झालं तर त्यामध्ये अडकून पडू नका. मोस्टली आपण अडकून पडतो. नाही आता परत एकदा वर जाईल, परत एकदा वर जाईल. काय होत नाही. जेवढंच प्रेशरने वर झालं तेवढं तो खाली आला पण मागे पुढे बना. तेवढा तुमचा लॉस वाढत. लगेच आपण स्टॉप लॉस लावून टाका. 38-39 जास्त ह्याच्यामध्ये राहायचं नाही. ही सिच्युएशन हँडल करायला शिका. ज्यावेळी असं होतं, आपल्याला काय नाही स्टॉक मार्केटमध्ये ना प्रत्येक वेळी काही ना काही एक सिच्युएशन येते, ते हँडल करता आली पाहिजे, जेणेकरून मेजर लॉस नाही झाला पाहिजे. आता आपल्या काय गिल्ट, 65 पर्यंत गेला मी काढलो नाही. बरोबर आहे, काढायला पाहिजे होतं. आता मी काढतच नाही. बरोबर आहे, ठेवून टाकतो, बघू काय होतं. हे जे आहे रिवेंज, ह्याच्यात अडकून पडाय. कारण हे सिच्युएशन रिपीट होत राहणार आहेत. कधी कधी तुम्हाला मोठा प्रॉफिट होतो पण तुमच्याकडने टाइम नसेल किंवा मार्केट सडनली ओलाटाईल होत असेल, त्यावेळी तुमच्या हातून तो निघून जातो. तर हे सिच्युएशन्स आहेत. हे हे समजून घ्या. हे सगळे सिच्युएशन्स आहेत मार्केटमधले. आणि आपण अशाच सिच्युएशन मध्ये ट्रॅप होतो. आणि रिपीटेड होत चालले आणि आपण डिसिजन घेत नसेल तर मग मात्र चुकीची गोष्ट आहे. आणि स्टॉप लॉस डोक्यात ठेवू नका. सिस्टीमला टाकून द्या. झाला प्रॉफिट ठीक, नाही झाला लॉसला बाहेर पडू, पुन्हा नवीन अपॉर्च्युनिटी येईल, पुन्हा आपण ट्रेड करू. जेवढ्या कमी लॉस मध्ये बाहेर पडचाल तेवढ्या लवकर तुम्ही ऑप्शन मध्ये प्रॉफिट मध्ये याचाल. त्या ऑप्शनचं रूल लक्षात ठेवा.
बघूया निफ्टीचा ट्रेड. पिवोटला किती चांगल्या पद्धतीने सपोर्ट घेतला बघा तो. आणि मॉर्निंग स्टारचा सिग्नल तो डायरेक्ट दिलेला आहे. ओके. पण पुन्हा ऑल टाइम हाय जो होता तिथून पुन्हा रिजेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ओके. तर हा ट्रॅप असू शकतो. ह्या दोन ह्याच्यामध्ये मार्केटची मुवमेंट आपल्याला दिसत राहील. त्यामुळे ट्रेड जरी करायचं असेल तर एखादा दुसरा लॉट घेऊनच ट्रेड करा. हेवी लॉट घेऊन ट्रेड अवॉइड करा. तर 15 मिनिटांमध्ये ही आर ब्रेकर्स वर्क होतो हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये घ्या, आर ब्रेकर्स हा वर्क होतो. अर्ध्या तासामध्ये करा, 15 मिनिटांमध्ये करा, तासामध्ये करा. ओके. तासामध्ये केला तर तुमचे डेली 5 ट्रेड होतील. अर्ध्या तासात केला की 10 ट्रेड होतील. बरोबर आहे. पुन्हा वाढत जातील. बरोबर आहे. त्यामुळं मॅक्स डेली 5 ते 6 थोडं ट्रेड करा. जास्त ओव्हर ट्रेड व्हायला नकोय. ओके. अर्धा 1 तासालाही तुम्ही आर ब्रेकर्स वापरून चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. तर आपण ह्या पोझिशनला स्टॉप लॉस लावलेला आहे. प्रोबॅबिलिटी तर जास्त आहे स्टॉप लॉस हिट होण्याची. ओके. तर निफ्टी पीचा आपण जो काही ट्रेड प्लॅन आहे तो कॅन्सल करून टाकू. तर ऑलमोस्ट आता हा जो ट्रेड प्लॅन आहे संपलेला आहे. 9:43 झालेला आहे. तर तुम्हाला नेक्स्ट 15 मिनिटांमध्ये पुन्हा ट्रेड प्लॅन हा बनवायचा आहे. तर आजचं सेशन कळालं की सिच्युएशन हँडल करायला शिका. लॉसच्या बाबतीत जसं होतं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. तर हे फार मॅटर करतं. मार्केट प्रॉफिट देतो हे कन्फर्म आहे. बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता तुम्हाला सगळ्यांना प्रॉफिट झालेला आहे, पण तुम्हाला त्रास कशात होतोय? लॉस. म्हणजे आपल्याला काम कशावर करायचंय? लॉसवर काम करायचंय, प्रॉफिटवर नाही. ओके. लॉस होत चालला तर मी कशा पद्धतीने बाहेर पडेल, हे एकदा तुम्ही स्ट्रॉंग केलात स्वतःच्या बाबतीत तर तुम्ही ऑटोमॅटिक प्रॉफिटला जाताल. ओके. प्रॉफिट तर सगळ्यांनाच होतो. मार्केट शिकलेल्यांना होतो, न शिकलेल्यांना होतो. बरोबर आहे. काल डिमॅट अकाउंट ओपन केलं, आज त्यांना प्रॉफिट होतो. मार्केट ट्रेंड मध्ये असेल तर प्रॉफिट देतोच. पण ट्रेड प्लॅन तुम्हाला कन्सिस्टन्सी मध्ये नेतो. ओके. तर हे फार मॅटर करतं. लॉसचे सिच्युएशन हँडल करायला शिका, एक्झिट व्हायला शिका. हिप्नॉटाईज होतो आपण लॉस मध्ये. बरोबर आहे. तर ते सिच्युएशन समजून घ्या आणि त्या सिच्युएशनला कसं आपल्याला हँडल करायचं हे तुम्हालाच त्यातून मार्क काढायचा आहे. ऑटोमॅटिक तुम्ही प्रॉफिटला जाता. बरोबर आहे. एका ट्रेड मध्ये जास्त वेळ अडकून पडू नका आणि स्टॉप लॉस सिस्टीम मध्ये टाका. ओके. चालेल. समजलं आजचं सेशन. तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर आपण सेन्सेक्सची एक्सपायरीचाही ट्रेड प्लॅन आज संध्याकाळी बघूया आणि उद्या त्याच्यात मध्ये ट्रेड करूया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आज पुन्हा मार्केट मूड मध्ये नाही आहे. जसं काल बँक निफ्टी मधून आपल्या सगळ्यांची मोठी अपेक्षा होती, अपेक्षा फेल झाली. आज आपल्याकडे निफ्टीची मोठी अपेक्षा आहे, तेही फेल होण्याचे चान्सेस आहेत. केला तर थोडं स्कॅल्पिंग, जे आधी स्किल्ड आहे ते, जे बिगनर आहे, जे नवीन आहेत, त्यांनी आज शक्यतो ट्रेड अवॉइड करा. ओके. ज्यांना स्कॅल्पिंग जमतं त्यांनीच थोडे 4-5 पॉईंट घेऊन बाहेर पडायचे प्रॅक्टिस करा. ओके. तर इथे सपोर्ट पिवोटला घेतलेला आहे, रेजिस्टन्स तर तो ब्रेक केला नाही. डेच्या ट्रेड प्लॅन नुसार आर ब्रेकर्स म्हणेन की शक्यतो ट्रेड अवॉइड करा. ओके. चालेल. बाकीचा पार्ट आपण आज इव्हनिंगला पुन्हा 9 वाजता सगळेजण जॉईन करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कंटिन्यू तुम्हाला अपडेट मिळत राहील. थँक्यू.